चंदीगड एअरपोर्टवरून मनालीला जात असताना आम्ही वाटेत जेवण करण्यासाठी थांबलो होतो आणि इथं हे राजा नावाचं एक हॉटेल आहे, तिथे आम्ही थांबलो जेवण करण्यासाठी. तिथे आम्ही सँडविच वगैरेच मागवलं कारण तिथे पराठा वगैरे छान नव्हता. थोडंसं मस्त सँडविच वगैरे खाऊन झाल्यानंतर बाहेर असा मस्त नजारा आम्ही एन्जॉय करत होतो. खूप छान वाटत आहे हा बाहेरचा नजारा पाहण्यासाठी. हे समोरचे माउंटन्स पाहताना खरंच खूप सुंदर वाटत होते, म्हणून थोडा वेळ तिकडेच उभा राहून काही रेकॉर्डिंग्स वगैरे बनवले आणि मस्त ह्या माउंटन्सचा आनंद घेतला. थोडंसं पावसाचं वातावरण पण झालं होतं, म्हणून मग थोडा वेळच थांबून तिथून आम्ही निघालो. चंदीगड एअरपोर्टवरून आम्हाला मनालीला पोहोचायला 6 ते 7 तास लागले आणि त्या पूर्ण जर्नीमध्ये मी तर झोपूनच गेले होते. आम्ही चंदीगड एअरपोर्टवरून सकाळी 7 वाजता निघालो होतो आणि आम्ही इकडे पोहोचलो दुपारी 3 वाजता. सो टोटल 6 ते 7 तास आम्हाला लागले. आणि हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा पाहिलं तेव्हा हॉटेल तर दिसायला छान वाटत होतं बाहेरून. मग पटकन आम्ही रेडी झालो आणि त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला पोहोचलो. जेवायला तिथं छानच होते ऑप्शन्स. पनीरची भाजी होती, फ्लावरची भाजी होती, दाल राईससुद्धा होतं आणि जेवण खरं तर टेस्टी आहे इथे. जेवण करून झाल्यानंतर रूमवरती पोहोचलो आराम करण्यासाठी, पण या दोघांचा चालला आहे डान्सवरती वेगवेगळे रील्स बनवायचे चाललेत. मनालीमध्ये आम्ही स्टे करतो आहे कपूर्स हॉटेलमध्ये आणि इथल्या रूमची कॉस्ट आहे 2000 रुपीज पर नाईट. आजच्या दिवसासाठी आमची काहीच ॲक्टिव्हिटी प्लॅन नव्हती, म्हणून आम्ही रूमवर थांबूनच आराम करायचं ठरवलं. आणि चिनूची ही अशी मस्ती चालली होती. सगळा बेड त्याने खराब करून टाकला होता. बराच वेळ त्याची मस्ती करून झाल्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि झोपून गेलो, कारण उद्या सकाळी उठून आम्हाला आमची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी बाहेर जायचं होतं. उद्या आम्ही जाणार आहोत सोलांग व्हॅलीमध्ये मस्त असं स्नोफॉल एन्जॉय करण्यासाठी आणि स्नोमध्ये खेळण्यासाठी. तिकडे जाऊन मस्त असे फोटोशूट करायचे आणि खूप सगळे व्हिडिओज बनवायचे असा प्लॅन आहे. तर चला मग भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.